ताक हे पारंपरिक आणि हलकं पेय मानलं जातं. त्यामध्ये पाणी, थोडं प्रथिनं, कॅल्शियम, काही प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि आंबवलेल्या दुधामुळे तयार होणारे उपयुक्त जीवाणू असतात. हे नियमित घेतलं तर संतुलित आहाराचा एक भाग म्हणून जर तुम्ही ताक घेतलं तर अनेक आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात. जसं की पचनाची जी समस्या असेल तर ती कमी होऊ शकते. ताकामध्ये असलेलं प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या जीवाणूंना आधार देऊ शकतं. त्यामुळे अपचन कमी व्हायला मदत होते. जेवल्यानंतरचा जडपणा कमी वाटतो. पोट फुगल्यासारखं वाटत नाही. काही लोकांमध्ये नियमित शौच होण्यास मदत होते. दीर्घकाळ जुलाब, रक्त येणं, तीव्र बद्धकोष्ठता असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ॲसिडिटी आणि पित्ताच्या तक्रारींमध्ये आराम मिळू शकतो. साधं जरी ताक पिलं तरी छातीतील जळजळ कमी होते, तोंड कडू होणं कमी होतं, जेवल्यानंतर हलकं वाटतं. मात्र प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. त्याचप्रमाणे हाडांच्या आरोग्यासही मदत करतं. ताकामध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडाच्या मजबूतीला मदत करतं. वाढत्या वयानुसार हाडांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण यासाठी ताकही पुरेसं आहे. त्यासाठी चालणं, व्हिटॅमिन डी देखील महत्त्वाचं आहे. वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते, कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. पाण्याची कमतरता भरून येण्यास मदत होते. उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. थकवा कमी होऊ शकतो. रक्तदाबासाठी काही लोकांमध्ये हे फायदेशीर ठरू शकतं. जर ताकामध्ये जास्त मीठ घातलेलं नसेल तर ते हृदयासाठी खूप चांगला पर्याय आहे. हाय BP असेल तर मीठ कमी घ्या. ताक कसं प्यावं तर दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास घ्या. जास्त मीठ टाळा. भाजलेलं जिरं, कोथिंबीर तुम्ही घालू शकता. खूप जास्त साखर घालू नका. अति थंड ताक पिऊ नका. कोणी काळजी घ्यावी? दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सहन न होणारे लोक यांनी जास्त ताक घेऊ नका. वारंवार पोट बिघडत असेल ही ताक घेऊ नका. किडनीच्या काही आजार असतील तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या. दररोज ताक योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर पचन, डिहायड्रेशन कमी होतं आणि संतुलित आहारासाठी आपल्या ताक चांगलं ठरू शकतं. तेव्हा तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये 1 ग्लास ताक नक्कीच घेऊ शकता आणि निरोगी राहू शकता.